नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता महिपतला अर्जुन आणि सायली या दोघांनी एक चिठ्ठी पाठवलेली आहे. परंतु महिपत जेव्हा नागराजला हे सगळं सांगणार आहे तेव्हा त्या दोघांचा असा समज होणार आहे की हे सगळं प्रियाने केलेलं आहे. सुरुवातीला महिपतसाठी मोठा टास्क आहे तो म्हणजे साक्षीने जे काही करून ठेवलंय त्यासाठी साक्षीची समजूत घालणं आणि साक्षीला या सगळ्यातून बाहेर काढणं. त्यासाठी महिपत प्रयत्न करत आहे. तर आता प्रियाची कशी वाट लावणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत फोनवर बोलत असतो. महिपतला साक्षी इकडून फोन करत असते. खरं तर साक्षीचा प्रॉब्लेम असा झालाय की तिचे फोन काही केल्या हा जो सचिन आहे तो उचलतच नाहीये. त्याचबरोबर तिला बाकीच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून ब्लॉक केलेला आहे. त्याच्या प्रोफाईल सुद्धा डिलीट झालेले आहेत आणि साक्षी खूपच व्हायबल झालेली आहे. महिपत तिला फोनवर सांगत आहे की मी येतोय, अजिबात काळजी करू नको, मी पोहोचतोय. परंतु साक्षीच्या डोक्यातले विचार काही केला थांबत नाहीयेत. सचिनने मला दगा दिलेला आहे, त्याने मला फसवलंय, माझ्यासोबत गद्दारी केली, असे विचार साक्षीच्या डोक्यात येऊ लागतात. साक्षी मात्र घाबरलेली असते. आता इकडे अर्जुन आणि सायली दबाव धरून बसलेत ते महिपतच्या घराबाहेर. त्यांच्या डोक्यात एकच आहे की महिपतनं आपल्या बाबतीत जी युक्ती वापरलेली होती तीच युक्ती आपण आज वापरायची आहे आणि इकडे महिपतला अडकवायचं आहे असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि त्या पद्धतीने अर्जुन आता स्वतःच्या तोंडावरती तिथे पांघरून घेतो आणि महिपतच्या जवळून तिथून पास होतो आणि ती चिठ्ठी महिपतच्या खिशात टाकून जातो. जेव्हा महिपतच्या खिशात अर्जुनने चिठ्ठी टाकलेली असते तेव्हा सायली मात्र लांबून हे सगळं पाहत असते. त्या चिठ्ठीवरती अर्जुन आणि सायलीने लिहिलेलं असतं की तुम्ही जो काही गुन्हा केलेला आहे, 22 वर्षापूर्वी जो अपघात केलेला आहे त्या अपघाताचं सत्य मला माहिती आहे. मी तो अपघात पाहिलेला आहे. आता मात्र महिपतला धक्का बसलेला आहे. साक्षी लांबून पाहत आहे, सायली लांबून पाहत आहे. परंतु महिपत मात्र हादरलेला असतो. पण त्याहीपेक्षा महिपतला पहिलं साक्षीकडे जाणं महत्वाचं वाटत असतं. ती चिठ्ठी तो खिशात तशीच ठेवतो आणि साक्षीकडे जातो. जाताना फक्त महिपत एक काम करतो ते म्हणजे नागराजला फोन करून साक्षी ज्या ठिकाणी राहत आहे त्या बंगल्यावरती बोलावून घेतो. नागराजला तो सांगतो की आत्ताच्या आत्ता नागराज शेठ तिथे या खूप महत्त्वाचं काम आहे असं त्याने नागराजला सांगितलेलं असतं. नागराज म्हणतो की काळजी करू नको, पोहोचतो मी. इकडे साक्षी मात्र ऐकायला तयार नसते. साक्षीची जी काही वागणं असतं ते खूप विचित्र पद्धतीनं चालू असतं. साक्षीने स्वतःला संपवायचा जणू काही पण केलेला आहे आणि साक्षी तशाच पद्धतीने वागत असते. तिला काही करून आपल्याला इकडे सचिनने फसवलेला आहे या गोष्टीचा त्रास होत असतो. ती म्हणत असते की नाही, हे होऊ शकत नाहीये, त्याने मला कसं काय फसवू शकला, त्याने मला कसं काय फसवलं, या गोष्टींचा विचार साक्षी करत असते. त्याचवेळी इकडे महिपत साक्षीकडे यायला निघतो. ती चिठ्ठी तो वाचत असतो. त्याला धक्काही बसलेला होता, पण पहिलं साक्षीकडे जाणं तेवढंच महत्त्वाचं आहे असं म्हणत महिपत तिथून निघत असतो. साक्षीकडे जातो आणि पाहतो तर काय, साक्षीने हाताची नस कापून घेतलेली असते. साक्षीने स्वतःला इजा पोचवलेली असते आणि महिपत जेव्हा पाहतो तेव्हा जोरात किंचाळतो. लगेच तो डॉक्टरांना फोन करतो आणि डॉक्टरांना बोलावून घेतो. कारण साक्षीने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो. महिपतने ऑलरेडी तिला समजवलेलं होतं. तुला लक्षात येते का पोरी, तुला कळतंय का तू काय करून बसतेस ते, कारण मी तुला काय सांगितलेलं होतं असं महिपत तिला समजवत असतो. तरीही साक्षी मात्र ऐकायला तयार नव्हती. कारण महिपत म्हणालेला असतो त्या कुणालने स्वतःला तुझ्यासाठी फासावर लटकून घेतलं. ते चैतन्य गडकरी जो आहे तो ऐन लग्न मंडपातून पळून गेला साखरपुड्याच्या वेळेस. तरीही तुला वाईट वाटलं नाही, तुझ्या डोळ्यात पाणी आलं नाही, पण आज तुझ्या डोळ्यात पाणी येतंय. या सगळ्याचा अर्थ काय आहे, साक्षीला डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिलेली असते, ड्रेसिंग केलेलं असतं, हाताला ब्लड लॉस सुद्धा तिला बऱ्यापैकी झालेला असतो. आणि इकडे महिपत तिची समजूत घालत आहे. तेवढ्यात नागराज तिथं आलेला असतो आणि मग महिपत साक्षीला सांगतो की तो गडकरी कुठं आहे ना, तिथून मी त्याला शोधून आणेल, काळजी करू नकोस तू. इकडे मात्र पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी अर्जुन आता पुन्हा त्या गुलाबबाईला भेटायला गेलेला असतो. अर्जुन गुलाबबाईला भेटायला जातो आणि तिथे गुलाबबाईला सांगू लागतो की तुम्ही मला जी काही माहिती दिलेली होती ती खोटी आहे. कारण मला असं समजलेलं आहे की ते जे लोक आहेत म्हणजेच मिस्टर अँड मिसेस लोखंडे जे आहेत ना, त्यांच्या बाबतीत तुम्ही चुकीची माहिती दिलेली आहे. तेव्हा मात्र गुलाबबाई म्हणते मी काय चुकीची माहिती दिली आहे. अर्जुन सांगू लागतो की तुम्ही सांगितलं होतं ही तर त्यांनी त्यांची मुलगी माझ्याकडे दिलेली होती, पण त्यांनी तर मला सांगितलंय की त्यांना 4च मुली आहेत. मग हे कसं शक्य झालेलं आहे असं तो बोलू लागतो.
तेव्हा मात्र गुलाबबाई म्हणते की नाही, त्यांना 5 मुली होत्या, म्हणून तर त्यांनी त्यांच्यातली एक मुलगी मला दिलेली होती, कारण त्यांचं घर चालत नव्हतं, सगळं बंद पडलेलं होतं, त्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला होता, असं गुलाबबाई अर्जुनला सांगत असते. आता मात्र अर्जुन म्हणत असतो, कसं शक्य आहे, मला तर त्या लोकांनी असं सांगितलेलं आणि आता या गुलाबबाई तर वेगळं सांगत आहेत. खरं काय आणि खोटं काय हा प्रश्न अर्जुनच्या समोर उभा असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन गुलाबबाईला म्हणत असतो की नक्की सांगा मला. गुलाबबाई म्हणते की हो, मी तुम्हाला खरंच सांगते, ही त्या सदा आणि मैनाची मुलगी आहे आणि हिने चोऱ्या करायला हिला मीच शिकवलं होतं. पाकिटमार, चोऱ्या या गोष्टीसाठी मी या मुलांचा वापर करून घ्यायचे. एकदा चोरी करताना पोलिसांनी तिला पकडलं आणि त्याच वेळी पोलिसांनी तिला तिच्या ताब्यात घेतलेलं तिथं आणि त्यानंतर ती मुलगी पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेली आहे, असं इकडे गुलाबबाई सांगते. अर्जुनला कळलेलं असतं की आता अर्जुन सोबतच इकडे मिस्टर आणि मिसेस लोखंडे हे दोघंही खोटं बोललेले आहेत. आता मात्र अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन म्हणतो की आता काही बोलणार नाहीये, पण त्यांना कळू द्यायचं नाही की तुम्ही ही माहिती मला दिलेली आहे, असं सुद्धा अर्जुन गुलाबबाईला सांगत असतो. इकडे आता महिपत आणि नागराज या दोघांचं बोलणं झालेलं असतं. नागराजला कळलेलं असतं की ही कागद, ही गोष्ट फक्त आणि फक्त प्रियाला आणि आपल्या दोघांनाच माहिती आहे आणि आता या प्रियाची वाट लावायची असं त्या दोघांनीही ठरवलेलं असतं आणि मग प्रियाला किडनॅप करून इकडे घेऊन येतात. आता साक्षी सुद्धा बरी झालेली असते. महिपत म्हणत असतो, ह्या चिचुंद्रीचं जरा जास्त वाढत चाललेलं आहे, हिला काय वाटलं की काय पण करेल आणि आपल्याला कळणार नाही, असं म्हणत महिपत आता प्रियाला जणू काही बडवायला सुरुवात करत असतो. तेव्हा साक्षीला महिपत सांगतो की बघ काय करायचं यायचं ते, हिला समजत नाहीये, आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि तुझी एवढी मजल कशी वाढली ग? नाही, काम झालंय तुझं, एवढं लक्षात ठेव, आम्ही तुला कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारे तुझा काटा काढू शकतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की तुमचा तो व्हिडिओ माझ्याकडे, मी अख्ख्या जगासमोर आणेन. तेव्हा महिपत आणि इकडे नागराज म्हणू लागतात की काय करणार आहेस तू व्हिडिओ तो जगासमोर आणून, तू काहीच करू शकत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, तू कठपुतली बाहुली आहेस, आमच्या जीवावर नाचणारी, तू काहीच करू शकत नाही, असं इकडे आता महिपत आणि नागराज प्रियाला सांगत असतात. प्रिया मात्र म्हणत असते की नाही, तुम्ही जे बोलताय ते सगळं मला मान्य आहे, पण तुम्ही मला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं महिपत आणि नागराज या दोघांनीही तिला सांगितलेलं असतं आणि तिला किडनॅप केलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते की नाही, मला खरंच माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, पण ती चिठ्ठी मी पाठवलेली नाहीये. तेव्हा महिपत आणि नागराज म्हणतात, किती खोटं बोलतेस तू, काय चाललंय हे सगळं तुझं, आणि तूच पाठवली ती चिठ्ठी. आता तू म्हणशील की ते अक्षर तुझं नाहीये, पण मला माहिती आहे ते अक्षरही तुझंच आहे, कारण तू कोणत्या थराला जाऊ शकते या सगळ्या गोष्टींची कल्पना आम्हाला दोघांनाही ऑलरेडी आहे, असं म्हणत नागराजने प्रियाचा हात पकडलेला असतो आणि हात पिरगळायला सुरुवात करतो. इकडे महिपत तर हातामध्ये बंदूक घेऊन समोर उभा असतो. तेव्हा नागराजला तो म्हणतो की सांगा कुठे नेम धरू, असं म्हणत नागराजलाच महिपत विचारू लागतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र प्रियाची वाट लागलेली असते आणि या सगळ्यांनी ठरवलेलं असतं की आता प्रियाला लवकरात लवकर बाहेर जाऊ द्यायचं नाही, कारण प्रियाने जे काही कांड केलेलं आहे ते इतकं मोठं आहे की त्याची शिक्षा तिला आपण द्यायचीच आहे. तुर्तास तरी तिला आपल्या इथल्या एका गेस्ट हाऊसमध्ये डांबून ठेवूया, मग बघूया तिची कशी वाट लागते, असं इकडे महिपत आणि नागराज या दोघांनी ठरवलेलं असतं. प्रिया मात्र बोंबलत असते. तेव्हा साक्षी तिला खेचत आता त्या गेस्ट हाऊसकडे घेऊन चाललेली असते. प्रियाची नाटकं काही केल्या थांबत नव्हती, पण एक गोष्ट मात्र नागराज आणि महिपत या दोघांच्याही लक्षात आलेली असते की या प्रियामुळं आपण बर्बाद होत चाललेलो आहे, या प्रियामुळं आपल्यावरती ही वेळ येत आहे, असं मात्र त्यांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. त्यानंतर इकडे नागराज म्हणतो की या प्रियाचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. मग तिचा मोबाईल घेतला जातो, तिला विचारलं जातं की आत्ताच्या आत्ता सांग नक्की काय केलेलं आहेस ते, कारण तू जर ती चिठ्ठी आम्हाला पाठवली नाही तर दुसरं कोणी पाठवली असेल, यामध्ये तुझाच हात आहे, मला माहिती आहे, असं इकडे नागराज आणि महिपत बोलत असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही, माझा हात मला माझं पडलेलं आहे, तुमचं कशाला मी बघत बसू, असं प्रिया सांगत असते. पण नागराज आणि महिपतला मात्र खूप राग आलेला असतो. त्यांनी तिला डांबून ठेवलेलं असतं आणि आता तिचं अन्न पाणी सुद्धा बंद केलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.